ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण अगदी घरगुती पद्धतीने बाहेर मिळतात त्यापेक्षाहून खूप जास्त टेस्टी असे मोमोज करणार आहोत. मोमोज करण्याची ही रेसिपी ना खूप जास्त सोप्या पद्धतीने सांगितली आहे. हा व्हिडिओ संपल्यानंतरसुद्धा तुम्ही बनवू शकता, इतकी जास्त झटपट बनणार आहे. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता यासोबत ना मी तुम्हाला चटणीसुद्धा सांगणार आहे. अगदी बाहेर मिळते ना तशाच पद्धतीची ही सुद्धा चटणी होते. तुम्ही फक्त एकदा करून पहा. नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा कराल. आता इथे मी अर्धी वाटी मैद्याचं पीठ घेतलं आहे. पण जर तुम्हाला हे मोमोज अजून जास्त हेल्दी करायचे असतील ना, तर नक्कीच गव्हाच्या पिठाचा वापर करा. त्यानेसुद्धा खूप छान अशी टेस्ट येते. मैद्याच्या पिठामध्ये मी अगदी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि अगदी थोडं-थोडं पाणी करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पिठामध्ये खूप जास्तसुद्धा पाणी घालू नका. अगदी जसं लागेल ना तसं पाणी घाला. नाहीतर मग पीठ पातळ वगैरे होऊ शकतं. आता हे पीठ आपल्याला एक 5 ते 10 मिनटासाठी ना बाजूला ठेवून द्यायचं आहे. पाहू शकता इतकं पीठ घट्ट आहे, त्यामुळे सुरुवातीला घट्टच पीठ मळून ठेवा आणि नंतर जर तुम्ही 5-10 मिनटासाठी हे पीठ भिजत ठेवलं ना, तर पीठ बऱ्यापैकी सैलसर होतं. आता हे पीठ भिजते तोपर्यंत आपली जी पुढची प्रोसेस आहे ना, ती करून घेऊया. सुरुवातीला मोमोज करताना ना पीठच मळून घ्या, म्हणजे मग पीठ भिजलंसुद्धा जातं आणि तुमचा वेळसुद्धा वाचला जातो. आता इथे आपण चटणीची रेसिपी पाहूया. चटणीसाठी बघा इथे मी 2 टोमॅटो घेतले आहे. टोमॅटो शक्यतो पिकलेले वापरा. म्हणजे आपल्याला पिकलेले टोमॅटो असेल ना, चटणीची टेस्ट खूप जास्त छान येते. त्यामुळे शक्यतो पिकलेल्या टोमॅटोचा वापर करा. खरं तर ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते. त्यानुसार साहित्य सगळं घेतलेलं आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल, त्यानुसार इथे तुम्ही साहित्याचं प्रमाण वाढवू शकता. इथे मी 1.5 टोमॅटो घेतला आहे. अगदी थोडासा आल्याचा तुकडा घालून घेऊया आणि यामध्ये अर्धा ग्लास इतपत पाणी घालून घेऊया. पाहू शकता पाणी खूप जास्तसुद्धा घालायचं नाही आहे. अर्धा ग्लास पाणी पुरेसं आहे. आता हे आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे, मीडियम गॅसवरती. यामध्ये भरपूर असं लसूणसुद्धा घालून घेतला आहे आणि ज्या 2 तिखट लाल मिरच्या असतात ना, त्या घालून घ्यायच्या आहे. मिरच्या ह्या खूप जास्त तिखट असतात, त्यामुळे 2 पुरेशा आहेत. पण जर तुम्हाला अजून जास्त तिखट चटणी करायची असेल, तर तुम्ही 3 मिरच्या घातल्या ना तरी चालेल. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक 5 ते 6 मिनिटासाठी हे छान असं शिजून द्यायचं आहे. तोपर्यंत इथे बघा 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले आहेत. कांदे आपल्याला अगदी बारीक असे कट करून घ्यायचे आहेत. जितके तुम्हाला हा कांदा बारीक कट करता येईल ना, तितका हा कांदा बारीक कट करून घ्या. हवं तर तुम्ही चॉपरलासुद्धा कट करू शकता. पण इथे पाहू शकता मी हातानेच हे कांदे बारीक असे कट करून घेते. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता बघा इथे आपला कांदासुद्धा अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे आपण आणि इथे भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा मी घेतली आहे. तीसुद्धा अगदी बारीक अशी कट करून घ्यायची आहे. या पदार्थासाठी ना आपल्याला जितकं बारीक कट करता येईल ना साहित्य, तितकं इथे बारीक कट करून घ्या. पाहू शकता आता कोथिंबीरसुद्धा कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. आता कोथिंबीरसुद्धा कट करून झाली आहे. एक मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे एकच. जर तुम्हाला तिखट आवडत असेल ना, तर तुम्ही अजून एखादी घातली तरी चालेल. भरपूर असा लसूण घालायचा आहे आणि अगदी थोडंसं आलं घालून घ्यायचं आहे. आलं इथे तुम्ही खरं तर किसूनसुद्धा घालू शकता, म्हणजे पटकनी वाटलं जातं. त्यामुळे किसून घाला किंवा मग अशा पद्धतीने तुकडे करून घातले ना तरी चालेल. आता हे आपल्याला पाणी वगैरे न टाकता मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी छान बारीक वाटून घेतलं आहे. अगदी छोटे छोटे तुकडे राहिले ना तरीसुद्धा चालणार आहे. तोपर्यंत एका साईडला ना आपण एक वाटी घेऊया. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया. ही रेसिपी मी ज्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगितली आहे ना, अगदी त्याच पद्धतीने करा, म्हणजे झटपटसुद्धा बनते आणि कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा तयार होते. वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलं होतं. त्यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर जो आपला खायचा कलर असतो ना, फूड कलर, तो यामध्ये अगदी थोडासा घालायचा आहे. रेड रंगाचा फूड कलर मी वापरलेला आहे. जर तुम्हाला फूड कलर वापरायचा नसेल ना, तर त्याऐवजी थोडीशी बेडगी मिरची वापरली ना तरी चालेल. पण कधीतरी अशा रेसिपीमध्ये थोडंसं फूड कलर वापरला ना, तर काही फरकसुद्धा पडत नाही आणि आपल्या चटणीला रंगसुद्धा अगदी बाहेरच्यासारखा येतो. अगदी थोडासा अजिनोमोटो घातलेला आहे यामध्ये. दुकानामध्ये तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये ₹10 ना आरामात अजिनोमोटो मिळून जाईल. त्यामुळे जर तुमच्याकडे नसेल तर मग नक्कीच आणून बघा. त्यानेसुद्धा अगदी छानशी टेस्ट येते. अगदी थोडीशी काळी मिरी पूड घातली आहे. तुमच्याकडे जर काळी मिरी असेल तर तुम्ही थोडीशी कुटून खलबत्त्यामध्ये ती घातली तरी चालेल यामध्ये.
आता बघा टोमॅटोसुद्धा आपला बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. यामध्ये हे पाणी ओतून घ्यायचं आहे आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटासाठी शिजून द्यायचं आहे. इथे मी परत मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे. ज्या भांड्यामध्ये आपण सुरुवातीला हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक वाटून घेतलं होतं तेच घ्यायचं आहे. आता हे खरं तर ना चिकन मोमोज करते मी. पण जर तुम्हाला व्हेजिटेबल मोमोज करायचे असेल ना, त्याचीसुद्धा प्रोसेस अगदी सेम तशीच आहे आणि पनीर मोमोज जर करायचे असेल ना, ते सुद्धा तुम्ही अगदी याच पद्धतीने किंवा हेच साहित्य वापरून करू शकता. फक्त चिकनच्या ऐवजी तुम्हाला इथे पनीर वापरायचं आहे आणि पनीर शक्यतो तुम्ही हातानेच कुस्करून घ्या किंवा किसणीने किसलं ना तरी चालेल. पाहू शकता इथे मी बोनलेस चिकन अगदी मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि बऱ्यापैकी एकदा दोनदा फिरवलं ना त्याचा आरामात खिमा तयार होतो. जर तुम्ही बोनलेस चिकन नसेल आणत तर तुम्ही चिकनच्या दुकानातून नुसता खिमा मागितला ना बोनलेसचा तरीसुद्धा ते तुम्हाला देऊन जातील. आता आपला खिमासुद्धा तयार झाला आहे. तोपर्यंत गॅसवरती कढई तापत ठेवूया. कढईमध्ये अगदी 1 पळी इतपत तेल घालून घ्यायचं आहे. 1 पळीलासुद्धा थोडंसं कमी तेल वापरलेलं आहे मी. तुम्ही तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता तेल तापलं की त्यामध्ये कांदा बारीक असा कट करून घेतला होता ना, तो घालून घेऊया आणि थोडासा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. खूप जास्तसुद्धा कांदा परतायचा नाही. अगदी थोडासा असा गुलाबी रंगाचा कांदा झाला ना, की तिथपर्यंतच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. पाहू शकता कांदा छान असा परतून झाला आहे. त्यानंतर यामध्ये लसूण आणि अद्रक, हिरवी मिरची आपण जी वाटून घेतली होती ना, ती घालून घेऊया. ते सुद्धा तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे. कांद्याचा, हिरवी मिरचीचा, लसणाचा कच्चेपणा जास्तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. अगदी थोडीशी काळी मिरी पूड घातली आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता आपण ना मोमोजची तयारी करतोय. आपली जी चटणी होती ना, ती सुद्धा पुढे आपण करणार आहोत. त्याचीसुद्धा रेसिपी मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठेही स्किप करू नका. यामध्ये सुद्धा अगदी थोडासा मी अजिनोमोटो घातलेला आहे. खूप जास्तसुद्धा घालायचा नाही आहे, अगदी थोडासा घालायचा आहे. याने टेस्ट खूप छान येते, त्यामुळे आवर्जून घाला. भरपूर अशी जी कोथिंबीर आपण कट करून घेतली होती ना, ती घालून घेऊया. आता हे सुद्धा छान असं परतून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपल्याला चिकन घालून घ्यायचं आहे. जर तुम्ही पनीर वापरत असाल तर या टायमाला तुम्ही पनीरसुद्धा यामध्ये घालून घ्या आणि छान असं मिक्स करून घ्या. चिकनचे मोमोजसुद्धा अगदी खूप जास्त छान होतात आणि किंवा जर तुम्हाला पनीरचे करायचे असेल ना, तर तुम्ही हीच रेसिपी वापरून किंवा मग हेच साहित्य वापरून पनीरचे मोमोजसुद्धा करून बघा. अगदी अप्रतिम होतात या पद्धतीने केले तर. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. पाहू शकता गॅस इथे अगदी स्लो केलेला आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चिकन शिजायला ना खूप जास्त वेळ लागत नाही. एक 4 ते 5 मिनटामध्ये आरामात चिकन आपलं बऱ्यापैकी शिजून जातं. बघा अगदी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला अजिबातच एकही पाण्याचा थेंब वगैरे घालायचा नाही शिजताना, कारण की चिकनला पाणी वगैरे सुटतं, त्यामुळे अजिबातच पाणी वगैरे घालू नका. बघा अगदी छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनटासाठी याला एक वाफ काढून घेऊया. इथे 3 ते 4 मिनटं झालेले आहेत आणि बघा चिकनसुद्धा अगदी आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे. 80% तरी आपल्याला हे चिकन शिजून घ्यायचं आहे. म्हणजे मोमोज व्हायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि चिकन जर सुरुवातीलाच तुमचं छान परफेक्ट शिजलेलं असेल ना, तर मग अगदी खूप जास्त वेळसुद्धा तुम्हाला स्टीम द्यावी लागत नाही. बघा अगदी बऱ्यापैकी पाणी अजून यामध्ये आहे, त्यामुळे मी इथे गॅस थोडासा फास्ट केला होता. चिकनला थोडंफार पाणी सुटतं, त्यामुळे सुरुवातीलासुद्धा तुम्ही अजिबातच पाणी वगैरे टाकू नका आणि जर थोडंफार पाणी याला सुटलं असेल ना, तर थोडा वेळ गॅस फक्त फास्ट करून घ्या. तोपर्यंत आपली जी चटणी तयार होती ना, ते सुद्धा आपलं बघा थंड झालेलं होतं आणि टोमॅटोसुद्धा अगदी कॉर्नफ्लॉवरमध्ये अगदी छान असं शिजलेलं आहे. ते सुद्धा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अगदी छान असं थंड करून घेऊया आणि मगच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जितकं बारीक वाटता येईल ना, तितकं इथे हे बारीक वाटून घ्या. इथे पाहू शकता मी ही चटणी आपली तयार झालेली आहे आणि अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया. अजून तरी ही चटणी झालेली नाही आहे. ह्याला अगदी छान अशी आपण फोडणीसुद्धा देणार आहोत. त्यामुळे अजून जास्त छान अशी टेस्ट येते याने. पाहू शकता अगदी छान रंग आलेला आहे या चटणीला. या पद्धतीने नक्कीच ही चटणी करून पहा. खूप जास्त अप्रतिम लागते. इथे बघा अद्रकचा थोडासा तुकडा राहिला होता, त्यामुळे मी हा काढून घेते. अगदी चटपटी ही चटणी तयार होते आणि आपण जितके मोमोज करतोय ना, त्याला ही चटणी अगदी आरामात पुरेशी आहे. गॅसवरती थोडंसं पळीमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं. त्यामध्ये भरपूर असा चिरून घेतलेला लसूण आणि कोथिंबीर घालूया आणि ही चरचरीत फोडणी आपल्याला यावरती ओतून घ्यायची आहे.
अगदी बाहेरसारखी चटणी होते, खूप जास्त कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते आणि अगदी झटपटसुद्धा होते. फक्त तुमच्याकडे अजिनोमोटो नसेल ना, तर तुम्ही स्किप करा आणि ही झटपट अशी चटणी तुम्ही तयार करून पहा. व्हिडिओ संपल्यानंतर जर ही रेसिपी केली ना, तरीसुद्धा करून बघा, कारण की अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होते आणि कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होणारी आहे. पाहू शकता, अगदी बाहेरसारखी ही चटणी दिसत आहे आणि खायलासुद्धा ना अगदी तशीच लागते. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगते, नक्कीच एकदा करून पहा. आता आपली चटणी तर तयार झालेली आहे. तोपर्यंत आपलं जे मोमोचं स्टफिंग आहे ना, ते सुद्धा बघा इथे तयार झालेलं आहे. आणि थोडंसं आपल्याला हे कलथाने किंवा चमच्याने ना अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे. म्हणजे जर खूप जास्त मोठमोठे चिकनचे तुकडे राहिले असतील ना, तर ते सुद्धा अगदी बारीक होतात. पाहू शकता, अगदी या पद्धतीने मी मॅश करून घेतलेले आहेत. आणि हे बॅटर जे आहे ना आपलं स्टफिंग, ते थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि मगच आपल्याला हे मोमोज करून घ्यायचे आहेत. 2-3 मिनटासाठी इथे मी हे थंड करून घेतलं आहे. आणि आपण जे सुरुवातीला पीठ मळून ठेवलं होतं ना मैद्याचं, ते सुद्धा बघा अगदी छान असं भिजलेलं आहे. सुरुवातीला जर तुम्ही पीठ मळून ठेवलं ना, तर नंतरनं खूप जास्त टाईमसुद्धा लागत नाही. त्यामुळे ही प्रोसेस ना तुम्हीसुद्धा सुरुवातीलाच करून घ्या. आता याचे अगदी छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहे. खूप जास्त मोठेसुद्धा करू नका. अगदी लहान लहान असे गोळे करून घ्यायचे आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता बघा, याची छान अशी पातळ आपल्याला लाटी करून घ्यायची आहे. जितकं पातळ लाटता येईल ना, तितकं पातळ लाटून घ्या. कारण की मोमोजची जी वरची लेअर पातळ असली ना, की मोमोज खायलासुद्धा अगदी छान लागतात. आता ही मी लाटून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर इथे पाहू शकता, आपली अगदी पातळ अशी लाटी लाटून झालेली आहे. ज्या पद्धतीने आपण पुऱ्यांची साईज ठेवतो ना, अगदी त्याच पद्धतीने याची साईज ठेवायची आहे आपल्याला. जर तुम्हाला लहान लहान करायचे असतील तर तुम्ही यापेक्षा छोटी साईज ठेवली ना तरी चालेल, किंवा जर मोठे मोठे करायचे असतील ना, तर मग या पद्धतीने साईज ठेवली तरी चालेल. आता इथे बघा, 1 ते 1.5 चमचा मी स्टफिंग यामध्ये भरून घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्टफिंग कमी जास्त करू शकता. आणि अगदी या पद्धतीने आपल्याला याला चिन्या द्यायच्या आहेत. तुम्हाला जर अशा पद्धतीने अवघड वाटत असेल ना करायला, तर तुम्ही मोदकासारखा सुद्धा याला आकार देऊ शकता. म्हणजेच तुमच्या आवडीच्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने याला आकार दिला ना तरी चालेल. आता बघा, अशाच पद्धतीने सगळे मोमोज मी तयार करून घेते. पाहू शकता, अगदी या पद्धतीने करून घेतलेलं आहे. आता अशाच पद्धतीने सगळे तयार करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर इथे पाहू शकता, आपले सगळे मोमोज तयार झालेले आहेत. थोडेसे छोटे मोठे झाले आहेत, पण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता आणि अगदी छान पद्धतीने बनवू शकता. अगदी या पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि अगदी पटापटसुद्धा होतात, खूप जास्त वेळ लागत नाही. आता इथे मी एक चाळण घेतली आहे. तुमच्याकडे जर चाळण नसेल ना अशा पद्धतीची, तर तुम्ही इडली पात्रामध्ये ह्याला स्टीम देऊ शकता, किंवा मग अशा पद्धतीची चाळण असेल तर तीसुद्धा घेऊ शकता. फक्त थोडंसं खाली तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस मोमो स्टीम करणार आहोत ना, त्यावेळेस ते खाली चिकटणार वगैरे नाही. आता बघा, एक एक करून यामध्ये आपल्याला सगळे ठेवून घ्यायचे आहेत. आणि याला वरनंसुद्धा अगदी थोडंसं मी तेल लावून घेतलं आहे. अगदी किंचितसं तेल लावलेलं आहे, म्हणजे हे दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात. कढईमध्ये अर्धा ग्लास इतपत पाणी ओतून घेतलं आहे आणि ही चाळण यावरती आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आता हे आपल्याला एक 6 ते 7 मिनटं बारीक गॅसवरती छान अशी स्टीम द्यायची आहे. जर तुम्ही चिकन बऱ्यापैकी शिजवलं असेल ना, एक 6 ते 7 मिनटामध्ये मोमोज आपले छान होतात. जर तुम्ही चिकन 50 ते 60% शिजवलं असेल ना, तर तुम्हाला एक 10-12 मिनटं तरी स्टीम घ्यावी लागेल. तर इथे बघा, एक 5 ते 6 मिनटानंतर मी ते झाकण काढलेलं आहे आणि अगदी छान फुगलेले सुद्धा आहेत मोमोज आपले पहिल्यापेक्षा, आणि छान स्टीमसुद्धा झालेले आहेत. पाहू शकता, अगदी मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत आणि दिसायलासुद्धा अगदी बाहेर मिळतात ना तसेच दिसत आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे मोमोज तुम्ही चटणी आणि मेयोनीजसोबत नक्कीच सर्व करू शकता. खूप जास्त अप्रतिम होतात आणि हेल्दीसुद्धा असतात. घरामध्ये बनवतो ना, त्यामुळे हेल्दीसुद्धा होतात आणि जर तुम्ही गव्हाच्या पिठाचे केले ना, तर अजूनच जास्त हेल्दी होणार आहेत. मुलांनाच काय, मोठ्यांनासुद्धा आवडेल जर तुम्ही अशा पद्धतीने हे मोमोज केले तर. नक्कीच एकदा करून पहा, झटपट बनणारीसुद्धा आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होणारी आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.